सोलापुर शहर के विधायक सुभाष देशमुख और विधायक देवेंद्र कोठे के निवास स्थान पर प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से एक मशाल मोर्चा निकाला गया। यह मोर्चा सरकार द्वारा किए गए वायदों को पूरा न किए जाने के विरोध में आयोजित किया गया था। चुनाव से पहले सरकार ने किसानों को कर्जमाफी का वादा किया था, लेकिन अब चुनाव जीतने के बाद किसानों की यह अहम मांग पूरी नहीं की जा रही है। किसानों की इसी उपेक्षा के खिलाफ यह मशाल मोर्चा निकाला गया ताकि सरकार को उसके वादों की याद दिलाई जा सके। प्रहार जनशक्ति पार्टी का कहना है कि सरकार दिन रात सो रही है और उसे जगाने के लिए यह आंदोलन आवश्यक हो गया है। यदि सरकार ने जल्द ही किसानों की कर्जमाफी की मांग को नहीं माना तो इससे भी अधिक तीव्र और उग्र आंदोलन किया जाएगा। आमचे आदरणीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू यांचा आदेश होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटवून आंदोलन करावं। हा भाऊंचा आदेश आम्ही पाळलेला आहे। भाऊ म्हणतात की झोपलेली सरकार, जे दिवसात झोपलेली सरकार रात्री जागावं। आज जर आम्ही बघितलं प्रश्न आपल्या जे महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिन्याला 6000 शेतकरी आत्महत्या करतात, तर हा सरकारला देणं घेणं शेतकऱ्याचं काय नाही। फक्त तिने आश्वासन केले, जेव्हा सत्यात बसले तेव्हा म्हणले की आम्ही शेतकऱ्याचा उतारा आम्ही 7/12 कोरा करू, शेतकऱ्याला आम्हाला हमी भाव देऊ। आज जर बघितलं असं काही झालं नाही। दिव्यांगाचा पगार 6000 रुपये पाहिजे, यांनी फक्त लाडकी बहिणीला 21 रुपये देतात। ज्याला हात नाही पाय नाही त्याला 1100 रुपये देतात। ज्याला हात आहे पाय आहे, ज्याचे लाडकी बहीण म्हणतात त्याला 21 रुपये देतात, मोफत बस प्रवास देतात। हे सरकार फक्त शेतकऱ्याला वेटीस धरून शेतकऱ्याचा हे करून हे करत होते, त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। यापुढे जर असं सरकार जर करत असेल, यापुढे तीव्र आंदोलन करू। बच्चूभाऊंच्या आदेशाने आम्ही हे आंदोलन केलं। आमदार देवेंद्र कोठेंच्या कार्यालयासमोर तुम्ही आंदोलन केले, काय कारण? कारण एकमेव असं तर पक्षप्रमुखांनी म्हणले की प्रत्येक सत्ताधारी आमदाराच्या घरासमोर आपण आंदोलन करावं, जेणेकरून जे झोपेची सोंग घेणारे सरकार आहे, जे झोपे आमदार आहेत तिने जागे व्हावं, शेतकऱ्याचे प्रश्न मांडावं। आज जर बघितलं विधानसभामध्ये कुणीही शेतकऱ्याचे प्रश्न मांडत नाही। जागा करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं इकडं आमदारांना। देवेंद्र फडणवीस साहेबांचे निवडणुकीपूर्वी यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं, परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही। त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्व बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत। त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा। आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी, अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीची सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो, परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे, त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे। ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं। आज सहकार मंत्री माजी सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला। सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू, तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता, शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही सांगितलेलं आहे। येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही, हे या माध्यमातून सांगतो। महाराष्ट्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व आमचे बच्चू कडू साहेबांच्या आदेशाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहे। आंदोलन ह्यासाठी केलं की शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी दिव्यांगसाठी 6000 रुपये महिन्याला द्यायला पाहिजे, या उद्देशाने आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे। हे उद्देश एकच आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे सरकार सत्तेवर येते फक्त शेतकऱ्यांना इलेक्शन आलं की खोटे आश्वासन देते की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू, अजून दिव्यांगांना 6000 रुपये देऊ, विधवांना पेन्शन वाढू, हे खोटे आश्वासन सत्तेवर होते। पण सत्ता आल्यानंतर हे त्यांना विसर पडतं आहे। यासाठी या निषेधासाठी आज बच्चूभाऊंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलेले आहेत। आज माझ्याबरोबर जमीर शेख, अजून आमचे दत्ता भाऊ आहेत अध्यक्ष आमचे। आज हे महाराष्ट्रामध्ये जर हा तिने आता कबूल केलेली आहे की आम्ही
विधानसभा आवाज उठून यांचा कर्जमाफीसाठी प्रयत्न करू. मी एकच सांगतो की एका ठिकाणी महसूल मंत्री सांगतात की आमचे महाराष्ट्राचे की कर्जमाफी देता येत नाही. सत्तेवर येताना का सांगता आलं की आम्ही देतो म्हणून. आज का तुम्ही त्यांचं पलटी मारली हे लोकांना कळायला पाहिजे. शेतकरी आता जागा झालेला आहे. यासाठी बच्चू कडूंनी जर ह्यांनी मागण्या मान्य केल्या तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे.